एक साईडलाच अवघडले फक्त आणि तिथलं मोडणच झाले. तर नमस्कार मित्रमंडळी, राम राम. कसं काय स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बाहेरचं काम सुरू केलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीसुद्धा मास्किंग टेपचं काम काल रात्री राहिलेलं माहीत आहे तुम्हाला, पण आज सकाळी कंप्लीट केलं. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि मी आणि ताई कलर काम सुरू केलं आहे. कलर काम सुरू केल्यानंतर आपण व्हिडिओ शूट चालू केला आहे. ह्या भिंतीवरती थोडं पाहू शकता कलर काम केलं आपण त्या भिंतीवरती. तर आज आपण बाहेरचं आउटसाईडचं जेवढं पण काम आहे फायनल करून घ्यायचं. ताई माझ्या सोबतीला आहे त्यामुळे आज आपलं फायनल होऊन जाईल. आणि व्हिडिओ लेट सुरू केल्याबद्दल सॉरी. तर पहिला आम्ही आवरून घेतो आणि नंतर तुम्हाला मधमधल्या क्लिप दाखवत राहील. तर तुम्ही एन्जॉय करा आपला हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आपलं बाहेरील काम पूर्ण कंप्लीट झालं आहे. आपली बाहेरची भिंत पण कंप्लीट झाली डिझाईन करून. तर थोडासा दुसरा हात राहिला आहे चौकटीच्या बॉर्डरला. तर ताई ते कवर करून घेत आहे. बाकी तुम्ही पाहू शकता भिंत आपली पूर्ण कवर झाली. तर थोड्याफार इथल्या टेप डिझाईन कशी उठली की नाही बघण्यासाठी इथल्या टेप काढून टाकल्या. तर आता पूर्ण भिंतीच्या टेप आपण काढून टाकणार. मग तुम्हाला मी क्लिअर कशी भिंत दिसत आहे आणि कशी ही वॉल डिझाईन पूर्ण भिंतीवरती कशी दिसेल तुम्हाला समजेल. तर हिचा टचअप थोडा होऊ दे, नंतर मी तुम्हाला टेप काढून त्याची क्लिप दाखवतो. तर आजचा दिवस आपला पूर्णपणे ह्याच भिंतीसाठी गेला. बॅक साईडची पण भिंत आपल्याला करायची होती, पण ह्या टेप लावण्यासाठी मार्किंग करण्यासाठी इतका वेळ गेला. 2.5 ते 3 तास फक्त आपल्याला टेप लावण्यासाठीच गेला. त्यामुळे आजचा फक्त आणि फक्त आपला पूर्ण वेळ पुढच्या भिंतीसाठीच गेला. पाठची भिंत तशीच राहून गेली. आपलं बाथरूम व टॉयलेटची फ्रंट साईड ती पण राहून गेली. तर बघूया आपण थोडा ह्याच्या टेप काढून थोडा वेळ रेस्ट करून बॅक साईडचं सुरू करू. नाईटला तरी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आज नाईटला कंप्लीट करून उद्या आपल्याला लेट झोपता, म्हणजे रात्रभर जास्त झोप काढून आपण उद्या लेट उठू शकतो आज कंप्लीट केलं तर. नाहीतर उद्या आणि आपल्याला लवकर उठून बॅक साईडसाठी आणि सुरुवात करावी लागेल. बघूया आता मम्मी काय बोलते आणि ताईचं काय म्हणणं आहे. तर उद्या काय कसं करूया का बॅक साईडचं सुरू करूया कधी? आता हे फ्रंट साईडची टेप काढल्यावर सकाळी करूया. तर ताई तर पूर्णपणे वैतागली आहे बिचारी, कारण का तिला आता स्वयंपाक पण करायचा आहे. तर ती तर उद्या सकाळी करूया बोलते. तर थोडंफार मी आता मागचा रंगवण्याचा प्रयत्न करतो, कारण का आता जर काम बंद केलं तर मला तर दुसरं काहीच काम नाही. हिला पण एक काम आहे, कारण का हिला स्वयंपाक पण करायचा आहे. कारण का काल तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं मम्मीची तब्येत ठीक नाही आहे, तिला जास्त ताप आला आहे. बघूया उद्याच काम सुरू करूया. आणि मी आता थोडं मम्मीला दवाखान्यात पण दाखवून येतो. तर मित्रांनो, आपला कलर पूर्णपणे सुकला आहे. तर आता वेळ आहे ह्याची टेप काढायची. तर मी टेप काढतो, तुम्ही पहा डिझाईन आपली कशी झाली आहे.
मम्मीला जास्ती बरं वाटत नसल्यामुळे आम्ही आता दवाखान्यात जात आहे. काय झाले मम्मी तुला? सर्दी ताप. तर मी काय अजून आंघोळ केली नाही, पण हिला पहिला दवाखान्यात दाखवून घेऊन येतो. नंतर अजून आपल्याला बॅक साईडचं कलर काम चालू आहे, ते पण करत आहे मी. पहिला जाऊन येतो दवाखान्यात. एक साईडलाच अवघडले फक्त आणि तिथलं मोडणच झाले. तर आता आम्ही दवाखान्याला जाऊन आलो आहे, घरी पोहोचलो आहे. घरी आलो तर ताईने गरम गरम जेवण केलं होतं, तर सगळे जेवायला बसलो आहे. आज मूगचं कालवण आहे, चपाती आणि अंड्याची पोळी. मम्मी पण जेवायला बसली आहे. तर तुला दवाखान्यामध्ये डॉक्टरनं काय काय सांगितलं? जेवण पडवून करून सकाळ संध्याकाळी गोळी खावा. 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या, 2 दिवसांनी बघूया. कशामुळे झालं तुला? कशामुळे काय सांगितलं नाही त्याने. व्हायरल इन्फेक्शन आहेत ना? तर गावाकडे व्हायरल इन्फेक्शन पसरले आहेत. जसं की ग्रामपंचायत पण त्यांची गाडी गावामध्ये फिरवत आहे की पाणी गरम करून प्या, हे ते. आता काळजी खरंच घ्यावी लागेल, कारण का सगळ्यांनाच त्रास होत आहे. तर पाणी गरम करूनच प्यायला पाहिजे. तर ताईला बोललो आहे, ताई आता पाणी गरम करेल, मग सगळेजण गरम पाणी पिणार. तर ह्या साथीच्या रोगांमुळेच मम्मीला पण त्रास झाला होता. तर आपल्या शेजारी आहेत त्यांना पण हाच त्रास चालू आहे. तर डॉक्टर पण बोलले व्हायरल इन्फेक्शनच आहे, तर पाणी गरम करून प्या. तर ठीक आहे, पहिलं आम्ही जेवण करतो. माझं थोडं काम बाकी आहे, ते पूर्ण करतो. भेटतो तुम्हाला नंतर. तर आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आम्हा सर्वांचं जेवण पण झालं आहे. तर मी तुम्हाला बोललो होतो काय पण होऊ द्या, आज आपल्याला फायनल करायचं आहे. तर मी बॅक साईडचा पण कलर आजच करणार. ताईला आज खूप वैताग आलेला, त्यामुळे ती तर नाही बोलली आज करणार. तर तिने फक्त स्वयंपाक केला, आम्ही जेवलो. आणि आता पाठीमागे बघू शकता चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता ताई आंघोळीला गेली आहे, तिच्यानंतर मी जाणार. तोपर्यंत मी बॅक साईडचा कलर करून घेत होतो. तर आपल्या भिंती आहेत दगडी, तर त्याच्यामध्ये रोलरनी किंवा ब्रशनी कलर जात नव्हता. तर त्याच्यासाठी मी एक जुगाड वापरला आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता ह्या ज्या भिंती आहेत ह्याच्यावरती मी ग्रे कलर देत आहे. तर ह्या ज्या तुम्हाला खडकर भाग दिसतो किंवा हा रफ साईड आहे, ह्याच्यामध्ये कलर जात नाही ब्रशनी. तर मी आता हा कलर दिला आहे, साईडची वॉल बघू शकता. तर मी हा कशा पद्धतीने दिला मी ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कलर समजत नसेल कलर आहे की दगड, पण हा जो भाग आहे ना हा सुकला आहे, त्यामुळे त्याचा कलर समजून येत नाही. हा पण ग्रे कलर आहे. तर तुम्हाला मी दाखवतो जुगाड कोणता केला आहे. तर आपल्या घरी हा पंप होता स्प्रे, हा पप्पाने आणून ठेवलेला, खूप जुना आहे. तर ह्याच्यामध्ये मी कलर भरून अशा भेगांमध्ये स्प्रे करत आहे. त्याच्यामुळे तो कलर जात आहे आतपर्यंत. नाहीतर मी वरून लावून पाहिला तर ते वरूनच लागत होतं. तर मी असं करत करत हे बघा पूर्ण भिंत कंप्लीट केली आहे. तर हा मी जुगाड वापरला आहे, त्यामुळे भिंत पण पूर्ण कवर झाली आहे. आणि तुम्हाला मेन सांगू तर ह्याचा मला उपयोग का आवडला, तर ह्याच्यामुळे कलर जास्त वेस्ट होत नाही. आणि आता तुम्हाला सांगू तर हे 1 लिटरचं आहे आणि 1 लिटरमध्ये मी इथून पूर्ण इथेपर्यंत पूर्ण भिंत कवर केली. तर त्याच्यामुळे मला हा जुगाड खूप आवडला. तर मी हा जुगाड वापरून माझी भिंत कवर करतो. किती राहिली आहे एवढीच थोडी, तर एक दगड राहिला आहे. तर एवढा कंप्लीट करतो. आंघोळ करून भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आपली आंघोळ झाली आहे. आंघोळ करून आपण ऑल सेट. तर पाहू शकता पप्पा झोपले आहेत, गरम होत आहे त्यांना फार. तर त्यांच्यासाठी फॅन पण चालू केला आपण. तर आपण पण झोपणार. आज आपलं काम लवकर आवरले आहेत. आता रात्रीचे वाजले आहे 12 आणि आज आपलं कलर काम फायनली पूर्ण तसं तर अजून बाकी आहे, पण कंप्लीट मानायला पण काय अडचण नाही. फक्त आता आपल्याला दरवाजांच्या चौकटीच कलर करायचे आहेत, बाकी आपलं सगळं पूर्ण झालं आहे. तर मी पण आता झोपतो. काय झालं पप्पा, काय झालं? तर
तर मी पण झोपतो आता आणि उद्या आरामात झोप काढून उद्या थोडं लेटच उठणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.